चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनच्या इमारतीच्या वापरावर न्यायालयाची तात्पुरती बंदी, आर्थिक अनियमितता आणि मालमत्तेच्या गैरवापराबाबत दाखल दाव्यानंतर आदेश. डॉक्टर चंद्रकांत शिंदे यांच्या भूमिकेला काही डॉक्टरांचा जाहीर पाठिंबा. चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनमधील अंतर्गत वाद आता न्यायालयीन टप्प्यावर पोहोचला असून असोसिएशनच्या मालकीच्या इमारतीच्या वापरावर चंदगड न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. आर्थिक अनियमितता आणि मालमत्तेच्या कथित गैरवापराबाबत दाखल करण्यात आलेल्या दाव्यानंतर न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत इमारतीचा कोणताही वापर, व्यवहार अथवा हालचालींवर बंदी घातली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून संघटनेतील वादाला नवं वळण मिळालंय. असोसिएशनच्या प्रशासकीय आणि आर्थिक निर्णयांबाबत आक्षेप घेत डॉक्टर चंद्रकांत शिंदे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयानं इमारतीच्या वापरावर मनाई आदेश जारी केला. या आदेशानुसार पुढील न्यायालयीन निर्णय होईपर्यंत कोणत्याही सदस्य, पदाधिकारी अथवा इतर व्यक्तीला संबंधित इमारतीचा वापर करता येणार नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर असोसिएशनच्या इमारतीला कुलूप लावण्यात आलं असून आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणात डॉक्टर चंद्रकांत शिंदे यांच्या भूमिकेला काही डॉक्टरांनी उघड पाठिंबा दर्शवलाय. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर NM गुरव, श्री समर्थ डायग्नोस्टिक्सचे अध्यक्ष डॉक्टर संजय मुरकुटे, डॉक्टर मिलिंद पाटील, डॉक्टर चंद्रकांत शिंदे, डॉक्टर बाळकृष्ण पाटील, डॉक्टर रवी पाटील, डॉक्टर NT मुरकुटे, डॉक्टर प्रशांत कदम, डॉक्टर संजय तळगुळकर, डॉक्टर किरण पाटील आणि डॉक्टर विजय कडोळकर उपस्थित होते. चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनमध्ये 2 गट पडल्याची चर्चा असून काही वादग्रस्त मुद्दे धर्मादाय आयुक्त कार्यालयातही प्रलंबित असल्याचं सांगितलं जात आहे. न्यायालयानं घातलेल्या या स्थगितीमुळे असोसिएशनच्या कामकाजावर तसंच संस्थेच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय याकडे डॉक्टरांसह संपूर्ण चंदगड तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय. संस्थेतील वाद न्यायालयीन प्रक्रियेतून निकाली निघणार की त्याआधी तोडगा निघणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.